नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अतिवृष्टीने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. काय विदर्भ काय मराठवाडा, परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईत सुद्धा सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. कोकणातली परिस्थिती सुद्धा आव्हानात्मक आहे. हे सगळं अतिवृष्टीच्या मुळे घडलंय आणि ही अतिवृष्टी ही नियमित पावसाने घडलेली नाहीये. आत्ताच्या घडीला चक्रीवादळाचं संकट कोकण किनारपट्टीच्या आसपास घोंगावत असल्यामुळे अशा प्रकारची अतिवृष्टी झाली. परिणामी अनेक ठिकाणी पूर आला. पुराचं पाणी शेतात घरांमध्ये गेलं आणि सर्वसामान्यांच्या हालाला पारावार उरला नाही. सामान्य माणूस संकटात असताना सगळ्यात आधी तिथं सरकार पोचणं अपेक्षित असतं. सरकारची मदत पोचणं अपेक्षित असतं. आत्तापर्यंत तरी प्रत्यक्षात तसं काही दिसत नाहीये. राज्य सरकारच्याकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये तात्काळ मदतीच्या ठिकाणी काय पावलं उचलली गेली याची माहिती मिळायला सुद्धा प्रचंड उशीर लागतोय. मंत्र्यांनी तोंडदेखले दौरे केलेले आहेत, पण ते सुद्धा नाममात्र आहेत. मराठवाड्यामधल्या एका भागात धनंजय मुंडे फिरताना दिसले आणि त्यांच्या तोंडून सरकारनं पंचनामे सुरू केल्याची गोष्ट समोर आली. आता जे सरकार अडीअडचणीला आधी पंचनामे मग मदत या धर्तीवर काम करत असेल, तर मग ज्यांचं नुकसान झालंय त्यांनी मदतीसाठी आणखी किती वेळ वाट पाहायची. यंदाच्या पावसाच्या मोसमामध्ये कोकणात झालेलं नुकसान आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. रायगड आणि सिंधुदुर्गात झालेल्या दुर्घटना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहेत. तिथं आत्तापर्यंत किती मदत पोहोचली आणि आता ज्या भागानं मराठवाडा असो, विदर्भ असो की आणखी कुठला प्रदेश, यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या सामान्य माणसांनी नुकसान सोसलेलं आहे त्यांना त्याची भरपाई कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित यासाठी करावा लागतोय कारण नुकसान भरपाई वेळेला मिळत नाहीये. कोल्हापुरात या आधी आलेल्या पुराच्या नंतर प्राप्त परिस्थितीत राज्य सरकारनं हातात पैसे दिले होते. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. यावेळेला परिस्थिती बदलली आहे. पूर पुन्हा येऊन गेला, मात्र मदत खात्यात दिली गेली, हातात देणारच नाही. हे विजय वडेट्टीवारांचे शब्द लोकांच्या विरोधानंतरही त्यांनी खरे करून दाखवले. आणि इतकंच काय, तर जी मदत दिली गेली आहे ती खात्यात कागदावर दिली गेली आहे. आत्तापर्यंत सुद्धा पूर येऊन गेल्यानंतर आजवरच्या तारखेपर्यंत सुद्धा सगळ्यांना मदत दिली आहे हे कोणीही शपथेवर सांगू शकणार नाही. इतकी परिस्थिती सरकारच्या दृष्टीनं अंमलबजावणीतल्या घोळाची चिंताजनक आहे. सरकारकडे कधीही कोणत्याही प्रकारची मदत आर्थिकदृष्ट्या मागितली की राज्य सरकारचं उत्तर सध्या तरी ठरलेलं आहे, केंद्र जीएसटीचा पैसा देत नाही म्हणून आम्ही मदत करू शकत नाही. जर समजा अशीच उत्तरं असतील तर राज्यासमोर येणाऱ्या आपत्तीचा सामना होणार कसा? केंद्रानं जीएसटी अडवलाय म्हणून सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, हे खरं आणि व्यवहार्य उत्तर आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी? या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत सत्ताधारी गटाकडून उमेश पाटील, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस जोडले जाणं अपेक्षित आहे. थोड्याच वेळात ते आपल्या सोबत असतील. आपल्या सोबत स्वाभिमानीचे रविकांत तुपकर थोड्या वेळात जोडले जाणं अपेक्षित आहे. आत्ताच्या घडीला आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आहेत. आपल्या सोबत कॉम्रेड आणि डॉक्टर अजित नवले आहेत, किसान सभेचे प्रतिनिधी आहेत. ते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर ते सातत्याने सक्रिय असलेले आपल्याला दिसलेले आहेत. उमेश पाटील सुद्धा जोडले गेले आहेत. उमेशजी, आजचा विषय हा अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी या अनुषंगाने आपण अत्यंत उत्तमरित्या तांत्रिकदृष्ट्या योग्य रीतीने जोडलं जाईपर्यंत मी चर्चेसाठी सुरुवात करतोय ती आपल्या सोबत असलेल्या माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्यापासून. बोंडे साहेब, विदर्भाची काय कहाणी आहे, मराठवाड्याची काय कहाणी आहे? आमच्यापर्यंत जिथून जिथून पावसाच्या बातम्या पोहोचतायत सगळ्या ठिकाणी प्रचंड नुकसान आहे.
सोयाबीन हातचं गेलंय, इतरही अनेक पिकं ही आडवी झाली आहेत. शेतकरी कपाळाला हात मारून बसलाय. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलंय त्यांना आता आपला संसार उभारायचा कसा हा प्रश्न भेडसावतोय. या सगळ्यात तुम्हाला सरकार कुठे दिसतंय का बोंडे साहेब? मागील काळामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आज ही परिस्थिती आहे की अमरावती असो, अकोला असो, वाशिम असो, तिकडे संपूर्णतः मराठवाडा असो, मराठवाड्यामध्ये तर काल सततधार मुसळधार पाऊस सातत्यानं आला. सगळ्या नद्या दुथडून भरून वाहायला लागल्या. दुर्दैव म्हणजे की जी जी सरकारची अनास्था कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसली तीच पाहायला मिळाली. म्हणजे आश्चर्य मला असं वाटतं की मी इथं समजायचो संवेदनशील मंत्री आहेत जयंतराव पाटील. जयंतराव पाटील हे आहार पुष्प घ्यायला तयार होते, परंतु दुर्दैवाने संपूर्ण आपला राजकीय दौरा कॅन्सल करून रद्द करून त्या मराठवाड्याच्या लोकांचे आसो पुसण्यासाठी ते समोर आले नाही. काही दौरे निश्चितपणे झाले, परंतु आपत्तीचे मंत्री जे आहे ते इतके आपत्तीजनक आहे की त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं की आम्ही केंद्राकडे मराठवाडा विदर्भाकरता 9,800 कोटी रुपये मागणार. म्हणजे मला तर असं वाटायला लागलं की वडेट्टीवार हे हवामानाचा अंदाज की वरून जर सांगितलं सततधार पाऊस पडणार आहे ते पहिल्यांदा केंद्राकडे पैसे मागायचं पत्र लिहितात. अरे बाबा, तुम्ही पंचनामे करण्याच्या गोष्टी करता, अजूनपर्यंत नजर अंदाजीने नुकसान झालेलं आहे तिथपर्यंत पोहोचा. त्या घरामध्ये अन्नधान्य आहे की नाही, त्या घराची लाईन गेलेली आहे, संपूर्णतः अंधार पसरलेला आहे, लोकांच्या जीवितांचा धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्यापर्यंत संपर्क करून पहिल्यांदा पोहोचणं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, त्यांच्या कपड्या लत्त्याची व्यवस्था करणं आणि ज्यांचं नगदी पीक वाहून गेलेलं आहे त्यांना तातडीनं मदत देणं हे आवश्यक आहे. बिलकुल. बोंडे साहेब आपण विस्तारानं या संदर्भात बोलता आहात. आपल्यासोबत आपल्या चर्चेतले इतरही दोन मान्यवर जोडले गेले आहेत. उमेशजी पाटील आहेत, रविकांतजी तुपकर आहेत. आपल्यापर्यंत विविध प्रश्नांना घेऊन येण्यापूर्वी पुढचा माझा प्रश्न आत्ताच्या घडीला डॉक्टर अनिल बोंडे यांना आहे. बोंडे साहेब, गेल्या काही दिवसांपासून आपण व्यावसायिक दृष्ट्या शेतकरी आणि शेतीच्या नुकसानीची चर्चा आणि आंदोलनं करताना दिसलात. आता तर शेतकरी अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटात अडकलेला दिसतोय. होय, निश्चितपणे जी. आणि आज ही परिस्थिती आहे. बोंडे साहेब एकच मिनिट, बोंडे साहेब एक मिनिट मी थांबवतो. याच्यासाठी आपल्याला प्रश्न अजित नवलेंना अपेक्षित होता. नवले साहेब, आपल्यापर्यंत आवाज पोहोचला असेल तर आपण बोलावं. प्रसादजी, आपण अगदी बरोबर बोललात. 12 लाख जीएम सोयाबीनचं जी आयात झाली त्याच्यामुळे मोठं सुलतानी संकट हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर आलेलं होतं आणि 11,000 रुपयावरून सोयाबीनचे भाव पडून ते 4,200 रुपयापर्यंत खाली आल्यामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी या सुलतानी संकटामुळे अत्यंत अस्वस्थ होता. त्याच भरीसभर आता आपण पहा की 182 परिमंडळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि उर्वरित सोयाबीन सुद्धा आता आमच्या हातातोंडातून गेलं. कापूस मोठ्या प्रमाणात बर्बाद झालेला आहे आणि त्याच्यामुळे सुलतानी आणि अस्मानी अशा दोन्ही संकटामध्ये शेतकरी आहे. आणि त्यामुळे सर्व मान्यवरांना, सर्व राजकीय पक्षांना आपल्या माध्यमातून मला हात जोडायचे आहेत, विनंती करायची आहे की ही राजकारण करण्याची वेळ नाही. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, हातात हात घालून आपण सर्वजण बळीराजाच्या मागे उभे आहोत, संकटग्रस्तांच्या मागे उभे आहोत हा संदेश देण्याची ही वेळ आहे. आणि त्यामुळे कोण अगोदर मदत करतंय कोण करत नाही या आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जात आपण सर्वांनी बळीराजाच्या मदतीसाठी धावून यावं असं अत्यंत नम्रपणाने हात जोडून मी विनंती करतो आहे. तर स्पष्ट आणि निश्चित अशा वेळामध्ये आपली भूमिका मांडलीत. आपण राजकारण न करण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये ते आपल्याला दिसेलच की कितपत ते फलित साध्य होतंय. रविकांत तुपकर, पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रबळ संघटनेचं नेतृत्व तुमच्याकडे असलं तरी तुम्ही आहात विदर्भातले. तुमच्याकडे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या अस्मानी संकटाची काय माहिती आहे? कुठे किती जास्त नुकसान झालेलं आहे? आणि मगापासून एक प्रश्न मी सातत्यानं विचारतोय तो तुम्हालाही विचारतो, या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला सरकार दिसतंय का?
नाही, आज सकाळपासून मी नदीकाठाला ज्या ज्या शेतांचं नुकसान झालंय, पिकांचं नुकसान झालंय, त्या परिसरामध्ये आज सकाळपासून फिरत होतो. जे चित्र आहे ते अतिशय सुन्न करणार आहे, थक्क करणार आहे, डोळ्यात पाणी आणणार आहे. आम्ही पण चळवळीत अनेक वर्षापासून काम करतो, पण एवढं भयानक चित्र अनेक वर्षात असं कधी दिसलं नाही. आता स्वर्गीय शरद जोशी साहेबांचा एक सिद्धांत होता, ते नेहमी म्हणायचे की नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांसाठी दर 3 वर्षांनी येते. आता तर हवामानातले बदल, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टीमुळे अशी संकट आपल्यावर कायमच येत राहणार आहेत. मग याच्यासाठी सरकारनं थोडं सजग राहिलं पाहिजे, कारण नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये आधी काहीतरी तरतूद करून ठेवली पाहिजे. आता काय केलं पाहिजे तर आता मंत्र्यांचे दौरे आणि त्यांच्या पाठीमागे लवाजमा, त्या दौऱ्यांवरचा खर्च हे सगळं थांबून तातडीनं पंचनामे आणि हे सगळं आकडेवारीच्या मध्ये न जाता तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक भरीव मदत करणं गरजेचे आहे. किती मदत केली पाहिजे? रविकांत तुपकर, आपल्या लेखी आत्ताच्या घडीला शेतकऱ्याच्या खात्यात थेट किती रुपये पोहोचले पाहिजेत आणि खात्यात की हातात, हाही प्रश्न आहेच. किमान हेक्टरी 50,000 रुपये थेट मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे किमान, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. दुसऱ्या बाजूला पीक विमा कंपन्यांवर हे ढकलणार आहेत. अनेक किती शेतकरी पीक विमा काढतात हो? आमच्या जिल्ह्यामध्ये 9.5% शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा काढलाय. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे. अहो, विमा कंपन्यावाल्यांचे फोन बंद असतात, इथं नेट उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन करू शकत नाही. या विमा कंपन्यांचं सरकारचं साठल होत आहे. विमा ठीक आहे, त्या विषयावर कंपन्यांना येऊ, त्या विषयावरही बोलू. आता आपल्याला उमेश पाटील यांना बोलायची संधी द्यायची आहे. उमेशजी, आपण सत्ताधारी गटाचं प्रतिनिधित्व चर्चेमध्ये करत आहात. आत्ताच्या घडीला आपल्या समोर 3 विविध मान्यवरांनी त्यांच्या भागातल्या घटनाक्रमासह तपशील मांडला. त्या तिघांच्या वक्तव्यातला एक समान धागा असा आहे की मदत आत्ता करताना सरकार दिसत नाहीये, पण त्याच्या जोडीला एक संवेदनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी डॉक्टर बोंडेंनी मांडला, ज्यावर तुम्ही आधी उत्तर द्या अशी माझी अपेक्षा आहे. की ज्या मराठवाड्यात पावसानं नुकसान केलं त्याच मराठवाड्यातल्या त्याच बीड शहरामध्ये 3 JCBने फुलं ओतून जयंत पाटील स्वागत स्वीकारतात आणि वर म्हणतात की त्यांच्या लग्नाची वरात इतकी भव्य नव्हती निघाली. राजकारणी संवेदनशील आहेत का जे आता सत्तेत बसलेले आहेत? हे पहा, त्यामध्ये ते कार्यकर्त्यांचा त्या भागातला उत्साह असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसंवाद यात्रा आणि त्या संदर्भातलं अभियान होतं. ते राज्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते अध्यक्ष किंवा पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना असं सांगत नसतात की तुम्ही आमचं अशा पद्धतीनं स्वागत करा. ते ऐन वेळेला कधी कधी तसा प्रसंग येतो. निसर्गाचं संकट सुद्धा असं अचानक आलेलं संकट आहे आणि हे आसमानी सुलतानी संकट आहे याच्याबद्दल दुमत नाही. आपल्याला याच्यामध्ये राजकारण करायचं नाहीये. मुद्दा असा आहे की आता आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आता 5:15 वाजलेले आहेत. 5:30 वाजता अजितदादांच्या कार्यालयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये या संदर्भातली बैठक, आपत्ती निवारण व्यवस्थापनाची बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये राज्यातली जी काही आत्ताची समोर आलेली जी परिस्थिती आहे त्या अनुषंगानं नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये कदाचित निर्णय होण्याची शक्यता आहे. जी, उमेश पाटील, फार बरं झालं आपण जो तपशील काढलाय ना त्याच्याच संदर्भातली 2 महत्वाची माहिती स्वरूपातली गोष्ट माझ्याकडे आहे, ती मी पटकन चर्चेत आणतो म्हणजे तुम्हालाही त्या दृष्टीनं आपलं म्हणणं मांडायला अधिक बरं पडेल. मुख्यमंत्र्यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध झालंय आणि धीर सोडू नका असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. दुसऱ्या बाजूला आपल्या राज्याचे आपत्ती निवारण आणि नुकसान भरपाईच्या संदर्भातले जबाबदार मंत्री विजय वडेट्टीवार असं म्हणतात की मुख्यमंत्री मराठवाड्याचा लवकरच दौरा करतील. या दोन्ही वाक्यातून शेतकऱ्याच्या हातात, नुकसानग्रस्त व्यक्तीच्या हातात ठोस काय मिळालं? केवळ शब्दांचे बुडबुडे कानावर आलेत. एक लक्षात घ्या की असं नसतं. ते राज्य सरकार चे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी दौरा करणं, ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांचा एक त्यांना भावनिक आधार देण्याची सुद्धा आवश्यकता असते. प्रत्येक गोष्टीला असं तांत्रिकपणे पाहता येत नाही. ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचं शेताचं असेल, घराचं असेल, असं कदाचित एखाद्याचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झालेलं असतं. अशा वेळेला त्यांना आधार देण्याची आवश्यकता असते आणि राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री दौरा करणार असतील तर त्याच्याबद्दल शब्दाचे बुडबुडे म्हणण्याचा मध्ये अर्थ नसतो. माननीय मुख्यमंत्री जे बोलतात ते जबाबदारीनं आणि गांभीर्यानं बोलत आहेत. शेतकऱ्यांना
मदत देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार, प्लीज मला बोलू द्या. जी जी बिलकुल आपणच बोलताय उमेशजी, आपणच बोलताय. माझा रविकांत तुपकरांना विनंती आहे, तुपकर साहेब आपल्याकडचा माईक बंद केलात तर बरं होईल. फक्त आपला आवाज सगळ्या ठिकाणी पोहोचतोय. उमेशजी आपण बोला. याच्यामध्ये एक आहे, आपण एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण जे आहे, यांच्याकडे असलेले नुकसान भरपाईचे जे निकष आहेत ते जवळपास 1995 किंवा त्याच्या आधीचे आहेत. आणि मध्यंतरी जे माननीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंतप्रधान साहेबांची ज्यावेळेला भेट घेतली होती त्यावेळेस माननीय पंतप्रधानांना महत्वाची जी काही विनंत्या करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये क्रमांक 1 ची विनंती अशी होती की हे जे एनडीआरएफचे मदत करण्याचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये भरीव स्वरूपाची वाढ करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या या मदत करण्याच्या वैधानिक तरतुदी ज्या आहेत त्या वैधानिक तरतुदीमध्ये अत्यंत कमी तरतूद असल्यामुळं आपल्याला मदत करताना अडचण येते, कारण शेवटी नियमाला धरूनच आपल्याला मदत करावी लागते. ठीक आहे, आता मग यामध्ये एक छोटासा हस्तक्षेप गरजेचा आहे. वेळ मर्यादेपोटी मला पुढेही चर्चेला न्यायचं आहे. आपण असं म्हणता आहात की केंद्र सरकारचे निकष मदत करायला आडवे येत आहेत. 2.5 वर्ष तुम्ही आत्ता सत्तेत येऊन झालेली आहेत आणि याच्या आधी तर तुमची 15 वर्ष सत्ता होती. 95च्या नंतर 99 पर्यंत दुसरी सत्ता, 99 पासून पुढे तर जवळपास 15 वर्ष आपल्या